जय हरी. एकादश स्कंद भाग 104. कालपासून आपण पाहतोय की उद्धवाला श्रीकृष्णाचा विरह सहन होत नाही आहे, कारण आता त्याला समजलेलं आहे की श्रीकृष्ण निजधामाला जाण्याची तयारी करत आहेत. 6व्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतात की तान्ह मूल मागे टाकून आई सती जायला निघाली, म्हणजे ते जसं काकुळती येतं ना, तशीच उद्धवाची अवस्था झाली. गळ्याला लावलेला मांसाचा गोड तुकडा माशानं गिळला न गिळला तोच पारधी हिसका मारून त्याला वर ओढतो. त्या माशाप्रमाणेच प्रेमळ अंतःकरणाचा उद्धव अगदी विकल होऊन गेला. एखादा आंधळ माणूस बरोबरची सोबत सोडून आडवाटेला लागलं आणि काटेरी रानात शिरलं, म्हणजे ते तिथे कसं धाय मोकलत बसतं, तशीच उद्धवाची अवस्था झाली. रडत रडत तो कृष्णाला म्हणू लागला, तूच तर माझं भाग्य आहेस. मला सोडून तू एकटाच पुढे कुठे जातोस? तू गेल्यावर मी सेवा तरी कोणाची करायची? तुझ्या पायापासून मी दूर होणार नाही. तुझे चरणकमल मी क्षणभरही सोडणार नाही. तुझं प्रयाण म्हणजे माझा अंतकाळचा काळच आहे. तुझी मला अतिशय सवय लागली आहे, म्हणून मलाही तू आपल्याबरोबर ने. एवढीच मी तुझी मनापासून प्रार्थना करतो. तू गरुडावर बसशील तेव्हा कृपा करून मला पाठीमागे बसव. काहीही कर, पण कृष्णा, मला टाकून जाऊ नकोस. तुझ्याबरोबर निजधामाला घेऊन जा. जन्मभर मला प्रेमानं बरोबर वागवलंस आणि आता अंतकाळीच कसा दूर लोटतोस? तू दीनांचा दयाळू आहेस, भक्ताविषयी अत्यंत स्नेहाळू आहेस. भक्तावर तुझी कृपा असते, म्हणून मी इतकी सलगी करतो. माझा उद्धार कर कृष्णा, माझा उद्धार कर. मला संसारात पुन्हा टाकू नकोस. संसारात पुन्हा मला टाकू नकोस. उद्धवानं आणखीनही असं सांगितलं की श्रीकृष्णाच्या अनेक लीला जीवांना मोठ्या मंगलदायक आहेत. त्या प्रिय निर्मल लीला एकदा ऐकल्यावर त्यांची फार आवड उत्पन्न होते. कीर्तिश्रवणानं सगळ्या वासना आपोआप नाहीशा होतात, म्हणून त्याचे भक्त भगवंताच्या कीर्तीला नेहमी धरून ठेवतात. ते भगवंताला विसंबत नाहीत. अशा श्रीकृष्णाचा प्रत्यक्ष वियोग कसा सहन करायचा? त्याच्या धनीपणाची आणि प्रेमाची त्याला मोठी सवयच लागून राहिली होती उद्धवाला. आणि खरं म्हणजे श्रीकृष्ण हा उद्धवाचा स्वामी, पण उद्धवाला तो आपल्या अर्ध्या आसनावर बसवायचा. एखादी जीवाची गोष्ट सांगायची झाली तर तो फक्त ती उद्धवालाच सांगायचा. एखादं अचाट कार्य करायचं असेल तर तो आधी उद्धवाचाच विचार घ्यायचा. उद्धव जे जे मत सांगे ते कृष्णाला खरं वाटायचं. तो जेवायला बसला की उद्धवाचं ताट आपल्या ताटात शेजारी मांडायचा. जेवताना अनेक चेष्टा विनोद करून आपल्या ताटातला शेष त्याला द्यायचा. श्रीकृष्णाच्या ताटातील शेष प्रसाद खाण्यात उद्धव कायमचा भागीदार होता. श्रीकृष्ण त्याला हाताला धरून एकांतात नेई आणि बोलत बसे. मोठमोठ्यांची काही विनंती असली तर उद्धवाच्या मार्फत ती श्रीकृष्णाकडे केली जाई. कुणाला न कळत श्रीकृष्णानं रासक्रीडा केली, पण ती गोष्ट त्यानं उद्धवापाशी सांगितली आणि गोपींचं सांत्वन करण्यास त्यालाच गोकुळाकडे धाडलं. आपल्याला तर माहिती आहे, एका संध्याकाळी श्रीकृष्ण परमात्मा हे ओक्साबोक्सी रडत बसले होते आणि अंधार केलेला होता. उद्धव आला. उद्धवाने बघितलं श्रीकृष्ण रडत आहेत. अरे काय झालं? नाही म्हणे, खूप आठवण येते आहे सकाळपासून. कुणाची? त्या गोपिकांची. त्या म्हणजे उद्धवाच्या लेखी त्या गोपिका म्हणजे काय, सर्वसामान्य. आणि हा म्हणजे कसा? हा श्रीकृष्णाचा सखा स्वामी, म्हणजे श्रीकृष्ण हे त्याचे स्वामी. हा राजमंत्री होता. हा गुरु बृहस्पतींचा शिष्य होता. आणि हा म्हणजे ग्रेट आणि त्या म्हणजे काय, तुच्छ. मग कृष्णाला कशी काय त्यांची आठवण यावी? पण कृष्ण हुशार. कृष्णाने उद्धवालाच गोपिकांकडे पाठवलं आणि उद्धवाला म्हणाला, उद्धवा, माझं हे काम फक्त तू एकटाच करू शकतो. जा आणि त्यांना एकदा फक्त भेटून ये. उद्धव जसा गोकुळात गेला तसा गोपिकांची ती विरह अवस्था त्यांनी पाहिली आणि मग त्याला प्रेम भक्ती काय असतं हे समजायला लागलं. कारण
प्रत्येक गोपिका सांगत होती की कृष्ण माझा श्वास आहे, कृष्णच माझा ध्यास आहे. इतकंच नाही तर मग उद्धव म्हणाला, तुम्ही त्याला मानता तरी काय? तर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे फक्त त्या कृष्ण 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 एवढं एकच त्या गोपिकांना माहिती होतं. नंदबाबा, यशोदा यांची पण जी परिस्थिती झाली होती ती उद्धवानी बघितली. या गोपिकांनी सांगितलं, अरे बाबा तो कोण क्रूर आला होता ना, क्रूर. उद्धव म्हणाला, क्रूर नाही अक्रूर. अरे अक्रूर काय म्हणायचं त्याला, आमचा श्वास घेऊन गेला म्हणे तो, त्याला कोणी अक्रूर म्हणायचं, त्याचं नावच चुकीचं ठेवलं. तेव्हापासून ही जी आहे ना, ही काय तिचं नाव, एक 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 गोपिकांचे नाव घेऊन सांगायला लागल्या, हिनी काय केलं, तिने काय केलं. हिनी तर डोळ्याला डोळा लागू नये, झोप लागू नये म्हणून 2 पापण्यांच्या मध्ये ती काड्या ठेवायची. न जाणो एखाद्या वेळेस कृष्ण आला तर मला बघायला उशीर होईल. आणि हिनी तर एक दिवस पाठच टेकली नाही. कारण का, कृष्ण आला आणि मला जर झोप लागली तर मला बघायला उशीर होईल. असा या सगळ्या गोपिकांचा ध्यास, श्वास म्हणजे कृष्ण हा झालेला जेव्हा उद्धवाने बघितलं तेव्हा त्यांच्या भक्तीचा त्याला हेवा वाटायला लागला. आणि मग यांनी त्यांना निर्गुणाचं ज्ञान दिलं की सोनं सगळीकडे सारखंच आहे, फक्त तुम्ही त्याचा गोल आकार केला, बांगडी झाली, त्याच्या विविध आकार केले, मग त्याचे कानातले झाले, गळ्यातलं झालं, पण सोनं हे सगळीकडे सारखंच आहे. तसा श्रीकृष्ण परमात्मा हा सगुण रूपानं तुमच्यासमोर होता आणि तो निर्गुण रूपानेही इथेच आहे. मग असं ज्ञान त्यांनी सगुण निर्गुणाचं त्यांना दिलं. भक्तीला ज्ञानाची जोड दिली, ज्ञानाला भक्तीची जोड मिळाली. आत्तापर्यंत उद्धव याचं ज्ञान शुष्क होतं आणि त्याला गोपिकांच्या भक्तीचा ओलावा मिळाला आणि गोपिकांनाही निर्गुणाचं ज्ञान उद्धवाकडून मिळालं. आणि हेच करण्यासाठी श्रीकृष्णांनी गोकुळाला त्याला पाठवलं होतं. श्रीकृष्णाला लहर आली, वेळ जाईनासा झाला की रुक्मिणीच्या हाती उद्धवाला बोलवणं जायचं आणि मग दोघं एका आसनावर बसून सोंगट्या खेळत. इतका उद्धव त्याच्याजवळ होता. कृष्णाच्या पलंगावर शेजारी निजलेल्या रुक्मिणीला उठवून तो उद्धवाला जवळ घ्यायचा. त्या निद्रेच्या सुखापुढे समाधीसुद्धा लाजून जाईल. तो स्नान करताना उद्धव नेहमी हजर असे. तो अरण्यात निघाला की उद्धव बरोबर असायचाच. पाण्यात जलक्रीडा करताना, गोपिकांशी थट्टा मस्करी करताना उद्धव जवळच असे. अहोरात्र उद्धव हा कृष्णापासून वेगळा असा राहिलाच नाही. अशा रीतीनं श्रीकृष्णाच्या अतिनिकट संगतीत त्यानं किती काळ काढला त्याचा पत्ताच नाही. हे सगळं आपलं पूर्वचरित्र डोळ्यापुढं येऊन तळमळीनं उद्धव म्हणाला, कृष्णा तू माझा धनी, माझा सखा, साऱ्या जीवाचा जीव, माझा सारा प्राण आहेस. तुझा वियोग मला कसा सहन होईल. तुझे श्रीचरणच हाच माझा जीव प्राण आहे. त्या चरणांचं वियोग दुःख सहन करण्याचं सामर्थ्य मला नाही. तुझ्या पायांचं सानिध्य हाच माझा थोर लाभ. प्राण गेला तरी चालेल, त्या पायांचा वियोग मला सहन होणार नाही. देह राहिला तर राहू दे, गेला तर जाऊ दे, पण तुझ्या चरणांचा वियोग मात्र मला सहन होणार नाही, हे मात्र खरं. उद्धव आणखीन असं म्हणाला की श्रीकृष्णाची माया तरायला मोठी कठीण खरी, पण त्याच्या शेषग्रहणामुळं आपण सहज तरून गेलो. उद्धव भगवंताचा दास, अर्थात तो श्रीकृष्णाच्या गंधातील गंध लावायचा, त्याच्या गळ्यातील माळ आपल्या गळ्यात घालायचा, त्याचा पितांबर नेसायचा, त्याच्या हृदयावरील पदक आपण घालायचा आणि त्याचं उच्चिष्ट सेवन करायचा. पण त्यामुळेच त्यानं कळीकाळावर मात केली, कामवासना जिंकली, मायेचा परतीर गाठला आणि आत्मानंद भोगला. श्रीकृष्णाच्या दास्यत्वानेच तो एवढ्या मोठेपणास चढला. माया मिथ्या खरी, पण तिच्या धाकानं योगी लोक गिरीकंदरात जाऊन लंगोटी लावून बसतात. स्वस्तिकादी आसन घालून प्राणापान आकलन करण्यासाठी ते मूळबंध साधतात. त्याच्या जोरावर बळकट धारणा करून ते बसतात. श्वासोश्वास ताब्यात आणण्यास रात्रंदिवस अभ्यास करतात आणि शरीर झिजवतात. तसंच तहान भूक मारून टाकतात आणि मोठ्या निश्चयानं सुखदुःखांना जिंकतात. असे योगी लोक सद्बुद्धीला हाताशी धरून इंद्रिय वृत्तींना ताब्यात घेतात आणि वैराग्याची खाती संपादित ऊर्ध्व मार्गानं चालतात.
आता मनकर्णिकेची ओवरी भेदन करून म्हणजे आज्ञाचक्र किंवा अग्निचक्र भेदन करून ते चक्र भ्रूमध्याच्या ठिकाणी आहे. हा मेंदूचा खालचा भाग आहे. याला ऑप्टिक थॅलॅमस असं म्हणतात. या चक्राच्या ठिकाणी शरीराच्या बाह्य भागातील सर्व संदेश घेतले जातात. नंतर ते पुढे पाठवले जातात. डोळे आणि कान यांच्या ज्ञानतंतूचा उगम अति निकट असून त्यांचा आज्ञाचक्राशी फार संबंध आहे. तुर्या अवस्थेचं हे ठिकाण आहे. या ठिकाणी प्रकाश आणि नादरूपी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. अजपाजप देखील इथेच होतो. हे का सांगायचं? तर ते ब्रह्मरंध्रात घुसतात आणि ब्रह्मगिरी सर करून जयाचा दुमदुभी वाजवतात. तिथे त्यांच्या सर्वांगात शांती सुख नांदू लागतं. सगळ्या संकल्पांचा त्याग झाल्यानं या अवस्थेला पोहोचलेले योगी स्वतः चैतन्यमय ब्रह्मच होऊन राहतात. तात्पर्य काय? तर अशा रीतीनं योगी लोक योग बळानं दुस्तर मायाला जिंकतात. पण ती माया जिंकण्यास भगवंतानं त्यापेक्षा एक सोप्पा मार्ग करून दिला आहे. श्रीकृष्णाच्या भक्ताला भजावं आणि श्रीकृष्णाची कथा वार्ता ऐकत जावी. एवढ्या उपायानंच उद्धव त्याची माया तरून गेला. जय हरी.